मंडळी, आज आपण दोडक्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत. नेहमी आपण दोडक्याच्या शिराची चटणी करतो, पण ही दोडक्याची चटणी आहे, खूप चविष्ट होते. दोडक्याची भाजी न आवडणाऱ्यांना ही चटणी करून खायला द्या, कोणाच्या लक्षातही येणार नाही, एवढी चविष्ट अशी ही चटणी होते. अगदी डोसा आणि घावण याच्याबरोबर सुद्धा ही चटणी छान लागते. पोळी भाकरी बरोबर सुद्धा ही चटणी मस्त लागते. करायला सोपी आणि तेवढी चविष्ट ही चटणी कशी करायची ते आपण बघूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता या चटणीसाठी बघा साहित्य. मी एक छान कोवळा असा दोडका घेतलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्या. मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे. एक छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि हे भाजलेले तीळ आहेत. तसंच त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी चिंच आणि गूळ लागणार आहे. बारीक चिरलेला गूळ आपण इथं घेतलेला आहे. आता इथं दोडका मी स्वच्छ धुवून घेतला, कडेची देठं काढली, तो कडू आहे की नाही हे चेक केलं आणि आता आपण ह्याची सालं काढून घेत आहोत. सगळी सालं व्यवस्थित काढून झाल्या, शिरा काढून झाल्या की आपण हा दोडका चिरून घेऊया. एकदम बारीक अशा आपल्याला या दोडक्याच्या फोडी करायच्यात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा दोडका चिरून घ्यायचा आहे. दोडका चिरून झालाय. आता आपण चटणी करायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी 1-2 चमचे तेल गरम केलं. त्यात हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घातलेले आहेत. आता ह्या मिरच्या आपण परतून घेऊया. इथं मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या एकदा व्यवस्थित परतल्या की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सुद्धा छान मऊ होऊन द्यायचा. कांदा मऊ झाला की आपण जो दोडका चिरून ठेवलेला आहे तो सगळा ह्याच्यामध्ये घालूया. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. आता मिश्रण परतून झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊन देते. हे बघा, एक वाफ आली आहे. त्याच्यानंतर आता मी ह्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेते. आपल्याला दोडका व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यातच आपण एक चिंच घालूया. साधारण छोट्या लिंबा एवढी चिंच मी ह्याच्यामध्ये घालते. आपण टोमॅटो सुद्धा घातलाय, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही चिंच घाला. आंबट गोड अशी ही चटणी होते आणि खूप चविष्ट होते. आता पुन्हा झाकण ठेवून मी व्यवस्थित वाफ येऊन दिली आणि दोडका पूर्ण शिजवून घेतलेला आहे. इथं बघा, आपला दोडका पूर्ण शिजलेला आहे. सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर मी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि त्यामध्ये घातली. आता हे मिश्रण आपण जरा गार करायला ठेवू. तोपर्यंत आपण काय करूया, भाजलेले तीळ घेतलेले आहेत, ते तीळ आणि भाजलेले शेंगदाणे ह्याचं आपण मिक्सरमधनं जरासं भरड असं कूट करून घेऊया. हे बघा, इथं आपलं भाजलेले दाणे आणि भाजलेले तीळ याचं भरड तयार आहे. आता मिक्सरमध्ये ते भरड तसंच ठेवलंय आणि त्याच्यातच दोडक्याचं हे गार झालेलं मिश्रण घालत आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातच चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. साधारण 1 चमचा बारीक चिरलेला गूळ इथं मी घालते. आता हे सुद्धा मिश्रण आपण मिक्सरमधनं थोडंसं भरड असं काढून घेऊया. हे बघा, असं साधारण आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि ह्याच्यासाठी एक मस्त खमंग अशी फोडणी करूया. फोडणीसाठी मी 2 चमचे तेल गरम केलं. त्याच्यात आपण मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घातलेत. त्याच्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद घालायचे. साधारण अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद यामध्ये घातली. तसेच कढीपत्त्याची पानं घालायची. इथं मी जरा मोडून ही कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घातली. आता ही खमंग फोडणी आपल्याला चटणीला द्यायची आहे. मस्त अशी खमंग फोडणी चटणीला बसली की चटणी सुद्धा छान खमंग होते. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ की आपली दोडक्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी डोसा, घावण, पोळी, भाकरी ह्याच्याबरोबर मस्त लागते. कुणाच्याही लक्षात येणार नाही की ही दोडक्याची एवढी चविष्ट होते. नेहमीच दोडक्याची भाजी करून कंटाळा आला असेल किंवा दोडक्याची भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारची चटणी करून नक्की बघा. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा.
त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त पटकन होणाऱ्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.